आपल्या वाघ्याने तर म्हणला एकटाच बंद आहे, तेल लावून घुस. खरं माझ्याकडे तेल नव्हतं म्हणून ग्रीस लावलोय. मग आता चला. मैं मोहम्मद आजम, मेरी बहन की चूत. ही मादरचोद कुठल्या 7.5 जन्मतात काय माहिती. यांच्या गांडीत का नाही अनेक होल पाडून त्यात 1.25 किलो शेजवान चटणी घालायला पाहिजे. त्याशिवाय या बडव्यांच्या आतले अंतरावयव हलणार नाहीत. तिच्याही घालू दे. मला हॅकर का म्हणते तुम्हाला दाखवतो. अरे हट बदक पोचे. व्हायचं द्या ना. एक मिनिट स्लोमो मध्ये बघू. आई घातली मॅजिक बुलेट तर वर्क व्हायला लागले. पैसे दिले म्हणल्यावर व्हायला पाहिजे. द्या ना. आत्ता आठवलं. त्या हॅकवाल्याचा 2.5 रुपये द्यायचं राहिलोय म्हणून मेलो मादरचोद. जाऊन त्याला पहिला जीपे म्हणजे गांड पे करतो. पैशाचं वांदर गाडीत मारतो. थांबा. हे घेत तोंडात. नाद निराळा 32 शिराळा. नाद करायचा नाही आपला. कुठनं वाटेल तिथनं उड्या मारत येतोय मी. परवा दिवशी तर त्या निंजा हातोडीच्या घरावर उडी मारलोय. तो खाल्लं मला डिंग डिंग करायला लागलाय. आता इथं माझ्या जन्मभूमीवर म्हणजे अपार्टमेंटवर एकटा शेमना दादागिरी करण्याचा प्रयत्न करत होता. हे घे वेळेवर केळे. आता ह्याला मारल्यावर ह्याची 2 मंद ती उंडग्या लावड्याची गाडी घेऊन येतात. ती पेंग्विन वाली. मग आता ही एक्झॅक्ट माझ्या खाली असतात. हे घे घशात पळावे चोत. वाघ्याला लई गडबड आहे वाटतं. बका बी घुसायला लागलाय. अरे होय बाजूला बदक पोचे. शेमना लई तंतने द्यालता. आता लॉबीत जाऊन टुंटून मसेचा लाडू खाजा म्हणाव.